नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला परफेक्ट आणि तंतोतंत आकार कसे द्यायचे हे या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर आजचं आपलं कटोरी ब्लाउजचं 34 साईजचं कटिंग आहे। तर यामध्ये मी तुम्हाला कटोरीला परफेक्ट आकार म्हणजे मूळ कटोरी आहे त्या कटोरीला कसा आकार द्यायचा जेणेकरून तुमचा साईड पार्ट जो आहे म्हणजे मुंड्यापासून तुम्ही कटोरीला आकार देता तिथलं जे अंतर आहे साईड पार्टचं ते जे अंतर आहे ते तुमचं कमी राहतं। तर ते कमी राहू नये किंवा तिथलं अंतर किती आलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ मी खूप सोप्या आणि छान ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आणि पहा, मला एक कमेंट आलेली मागच्या मुंड्यापासून साईड पार्टपासून आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे का? तर नाही, पुढच्या मुंड्याचा जो आकार असतो तिथूनच आपल्याला पहा साईड पार्टचा जो भाग आहे त्याचं अंतर मोजायचं असतं। पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे काय साईड पार्टचं अंतर जे आहे ते तुमचं जास्त कसं राहील। तर मी साईड पार्टचं अंतर कधीही मोजत नाही की कटोरीला आकार देण्यासाठी मुंड्यापासून एवढं अंतर घ्या, मी ते अंतर कधीही मोजत नाही। जशी मी या इथे ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या। पहा, तुमचं साईड पार्टचं सुद्धा अंतर जे आहे ते बरोबर राहील, परफेक्ट राहील आणि कटोरीला सुद्धा आकार बरोबर येतील। तर 34 साईजचं कटिंग पाहूया। इथे पहा, सर्व मी ब्लाउजची मापे जी आहेत ते लिहून घेतलेली आहेत। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, छाती आहे 34 तर त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच, कंबर आहे 28 तर त्याचा चौथा भाग किती होतो 7 इंच, पुढचा गळा 5.5 आहे, मागचा गळा 10, कटोरी 5 आहे, क्रॉसपट्टी 3-2.5 अशी आहे ब्लाउजवरती, बाही आहे 5 इंच, दंडघेर आहे 5.5 आणि मुंडा घेर आहे पूर्ण 14 म्हणजे त्याचा हाफ होतो 7। तर मी या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे पहा, जेणेकरून पहा तुमचं ब्लाउज जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होईल। ब्लाउजची उंची आहे ती सर्वात पहिल्यांदा घेतो आपण। इथे डबल पेपर आहे, फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपला बरोबर निघणार आहे। ब्लाउजची उंची 13 आहे तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं। अजून एकदा मी इथे 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक लाईन ओढून घेऊ। इथे पहा, मी हा जो ब्लाउज आहे तो स्टिच केलेला आहे। तर इथले तुम्ही हा ब्लाउज जो आहे तो आधी मी सांगते कोणत्या साईजचा आहे, 36 साईजचा आहे। तर याच्या कटोरीचे आकार पहा किती एकदम परफेक्ट असे आलेले आहेत, 36 साईज आहे। आणि हे जे गॅप आहे ते सुद्धा पहा किती राहिलेलं आहे, भरपूर असं राहिलेलं आहे, कमी असं राहिलेलं नाही। तर याच पद्धतीने मी तुम्हाला इथं आकार कसे द्यायचे हे सांगणार आहे। तर तुम्हाला मी पहा एक डेमो म्हणून हा ब्लाउज तुम्हाला मी दाखवला 36 साईजचा। तर कटोरीचा पप सुद्धा पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे। 36 साईज आहे, 36 मध्ये आपण त्या ब्लाउजला घेतलेला आहे शोल्डर 5.5, आपलं हे ब्लाउज आहे 34 साईजचं। तर आपण शोल्डर घेणार आहे 5 इंच। अजून एकदा मी असंच 5 इंचावरती मार्किंग करते, मुंडा घेते मी 5.5 इंच। तुम्ही एकदा या पद्धतीने ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून पहा आणि मला मग परत कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुमचा ब्लाऊज जो आहे तो कसा झालेला आहे। 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची। तर यावरती छातीचा चौथा भाग, छाती आहे 34 तर त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच। तर असं 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, कंबर आपली 28 आहे तर त्याचा चौथा भाग होतो 7, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घेत आहोत। पहा इथे या पद्धतीने, आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन हे घ्यायचं आहे। कमरेमध्ये अंदाजे तुम्ही कधीही मार्किंग करू नका, नाहीतर तुमची फिटिंगची जी लाईन आहे ती पहा तिरकी जाते। कमरेमध्ये जर जास्त मार्जिन राहिलं, इथे कमी राहिलं, दंडामध्ये कमी राहिलं तर नक्कीच तुमची जी फिटिंगची लाईन आहे ती तिरकी जाणार आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथून घेतलेला आहे 1.25 इंच पाठीमागचा मुंडा
आणि पुढचा मुंडा पाऊण इंच 1.2 पाठीमागचा आणि पुढचा घ्यायचा आहे 0.75. इथं अर्धा इंच डाऊन, इथे पाऊण इंच घेतलं. हा जो मुंडा आहे याचा आपल्याला मध्य करायचा आहे. इथे मी मध्य केला. तर सर्वात पहिल्यांदा आपण देत आहोत पाठीमागच्या मुंड्याला आकार. तर पहा जो मध्य केलाय इथून हा जो पाऊण इंचाचा पॉईंट घेतलाय त्यावरती नेऊन असं जोडायचं आणि पहा जे अर्धा इंच डाऊन केलं यावरती मिळवायचं. तर पहा अगदी सोप्या पद्धतीने इथे मुंड्याला आपले आकार तयार झालेला आहे. तुम्हाला मुंड्याला आकार देण्याला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कारण बरेच व्हिडिओ जे आहेत माझे मुंड्यावरती मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. काय काय प्रॉब्लेम तुम्हाला मुंड्यामध्ये येतात हे सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पाव इंच घेतलं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि इथून आता सरळ यायचं आणि आकार द्यायचा आहे. इथं मिळवायचं फक्त नेऊन पहा. तर हा झाला पुढचा मुंडा. गळ्याची रुंदी घेणार आहे मी 2 इंच. पुढचा गळा आहे 5.5, तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करून 6 इंचावरती घ्यायचं आहे. इथं घेतलं मी 2.5 इंच आणि हे जोडून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊ. जर तुम्हाला गळ्याला आकार जमत नसतील तर या कोपऱ्यातून पाऊण इंच घ्या. पहा खूप छान असे आकार येतात. ज्या काही आपल्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना पहा गळ्याचे आकार जमत नाहीत तर त्यांनी या पद्धतीने द्यायचे. क्रॉस पट्टी 2.5 इंच, इथेही 2.5 इंच, इथं मी 2.5 इंच घेतलं. क्रॉस पट्टीला आकार देणार आहे मी पाऊण इंचावरती. इथं मी पाऊण इंचावरती घेणार आहे. आणि या पद्धतीने पहा हे ड्रॉ करायचं. कटोरी आहे 5. आता इथे कटोरीला तंतोतंत आकार देण्याची सगळ्यात सोपी ट्रिक आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरीला आकार द्या आणि पहा तुमच्याही ब्लाऊजमध्ये साईड पार्टचं सुद्धा अंतर ते आहे ते बरोबर राहील आणि कटोरीला सुद्धा एकदम परफेक्ट आकार येईल. तुमचा आकार जो आहे तो अजिबात बिघडणार नाही. इथे 5 इंच घेतलाय तर इथे सुद्धा 5 इंच घ्यायचं आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. गळ्यापासून वरती घ्यायचं 1 इंच. मी कोणत्याही ब्लाऊजमध्ये पहा इथून असं अंतर कधीही मोजत नाही. आता कोण कोण पहा इथून असं 2.5 इंच, 2 इंच, 1.25 इंच असं घेतं, परंतु मी तसं घेत नाही. मी काय करते, आता मी जसं सांगितलं हे 2 पॉईंट घेऊन एक लाईन ओढायची. ओढल्यानंतर गळ्यापासून वरती 1 इंच घ्यायचं. घेतल्यानंतर ही जी लाईन आहे पहा अशी तिरकी ओढायची आणि पहा फक्त इथं थोडासा कर्व द्यायचा म्हणजे राऊंड द्यायचा. आपोआप कटोरी तयार होते आणि कटोरीचा आकार सुद्धा आपल्याला खूप छान असा मिळून जातो. आणि इथलं अंतर जे आहे ते पुढच्या मुंड्यापासून मोजायचं असतं. पहा तर पहा किती राहिलेलं आहे 2.5 आणि वरती 1 पॉईंट. म्हणजे इथले आकार कधी कधी कमी जास्त घेण्याने सुद्धा कसं होतं कटोरीचे आकार जे आहेत ते बिघडतात. एकतर अशी पसरट होते बाहेरून गेल्यासारखी किंवा आतून अशी ओढल्यासारखी होते. तर ती होऊ नये पहा इथलं अंतर जर मोजलं तुम्ही तर काय होतं आपले कमी जास्त आपण तिथं मेजरमेंट टाकल्यामुळे तिथलं अंतर आपलं चुकल्यामुळे कटोरीचे आकार जे आहेत ते बिघडतात. तर ते बिघडू नये म्हणून या पद्धतीनं आपण कटोरीला आकार द्यायचे आहेत. यामुळे पहा आपलं परफेक्ट असं सर्वच मेजरमेंट्स मिळून जातं. इथं 1/2 इंच डाऊन करायचं आहे आणि असं पहा फक्त 1/2 इंच, जास्त नाही. मी कधीही जास्त डाऊन करत नाही. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर पाठीमागचा मुंडा आधी आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
आणि मी ज्या टिप्स ट्रिक्स काही सांगते त्या तुम्हाला कशा वाटतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. हा झाला बॅक पार्ट, हा झाला फ्रंट पार्ट. बॅक पार्ट आपण बाजूला ठेवूया आणि हा पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो आपण कट करून घेऊया. आता जी आपण ही क्रॉस पट्टी कटिंग केलेली आहे ती अर्धा इंच अशी उंचीमध्ये वाढवायची. म्हणजे काय होतं, जसं आपण माप काढलेली आहेत पहा त्याच पद्धतीने अगदी तंतोतंत ब्लाऊज तयार होतो. जर तुम्हाला मापाचा ब्लाऊज आलेला आहे असं तर तो जसा आहे तसाच आपल्याला जर कटिंग करायचा आहे तर मी ज्या काही टिप्स सांगते त्या तुम्ही नक्की फॉलो करून ब्लाऊज कटिंग करून पहा. तर पहा हा साईड पार्ट आहे आणि ही कटोरी. तर कटोरी कशी वाढवायची हे पाहूया. तर पहा एक पेपर घेतला मी, इथे एक लाईन ओढून घेतली अशी आणि ही कटोरी जी आहे ती मी ठेवून जशी आहे अशी ड्रॉ करणार आहे. जर तुम्हाला कटोरी वाढवता येत नसेल परफेक्ट तर अगदी पॉईंट टू पॉईंट कशी वाढवायची आहे याचा व्हिडिओ सेपरेट आपल्या चॅनेलवरती आहे. इथे गळ्याजवळ 1.5 इंच, इथे साईड पार्ट आणि कटोरी जोडण्यासाठी अर्धा इंच घ्यायचं आहे. 1.5 इंचाने आपण कटोरी वाढवणार आहे. इथे 1.5 आणि इकडे सुद्धा हे 1.5 इंच. पहा इथून इथपर्यंत असं हे 1.5 इंच आलं आणि हे अगदी हलक्या हाताने असे हे आकार द्यायचे आहेत. पहा इथे या पद्धतीने इथे असे हा पार्ट जोडायचा. हा पार्ट जोडल्यानंतर हे जे आहे किती आहे 4.25 आणि 1 पॉईंट आहे, इथेही 4.25 आणि 1 पॉईंट असं घ्यायचं. तर इथे आपलं अंतर जे आहे ते बरोबर आलेलं आहे, कमी जास्त झालेलं नाही. कधी कधी कमी जास्त होतं पहा, तर त्यासाठी ते मोजायचं आहे. नाहीतर काय होतं, आपला फ्रंट पार्ट मोठा होतो बॅक पार्टपेक्षा. इथे अर्धा इंच वरती जायचं. ही जी पूर्ण कटोरी आपण वाढवलेली आहे याचा असा मध्य करायचा आणि इथून सुद्धा आपण ही 1.5 इंचानेच वाढवायची. वाढवल्यानंतर हे जोडून घ्यायचं आहे. आता पहा कटोरीचे आकार सुद्धा किती छान आलेले आहेत. वाढीव कटोरी असून सुद्धा आपले आकार एकदम परफेक्ट आलेले आहेत. आल्यानंतर आपण हे लगेच कट करायचं नाही, तर हे चेक करायचंय. चेक करायचं म्हणजे कसं, पहा हा साईड पार्ट असा ठेवायचा. इथे असा हा साईड पार्ट ठेवला. इथून ही जी कटोरी आहे ती 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे. तर पहा बरोबर 1.5 इंच ही कटोरी जी आहे ती आपली एक्स्ट्रा आहे. तुम्ही इथं पाहू शकता, इथपर्यंत बरोबर 1.5 इंच एक्स्ट्रा आहे. हे चेक करूनच मगच आपल्याला ही कटोरी जी आहे ती अशी कट करून काढायची आहे. आणि याचा टक्स तुम्ही द्यायचा आहे रुंदीला 1.5 इंच आणि उंचीला 2.5 इंच असा टक्स द्यायचा आहे. पहा बाहीचा व्हिडिओ कालच मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. बाही कटिंग कसं करायचं याच्या 2 पद्धती मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. पाहायचे असेल तुम्हाला तर पहा, कालच व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आणि असा तिरका 2.5 हा टक्स असा द्यायचा. पहा किती सुंदर असा पप सुद्धा आलेला आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.